गोंदिया शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात गोंदिया शहर पोलीस स्टेशनला 2025 या वर्षात मोठे यश मिळाले आहे। मागील वर्षभरात गोंदिया पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 2 हत्येचे गुन्हे नोंदवण्यात आले असून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे। या कालावधीत पोलिसांनी 17 तलवारी व चाकू तसेच 2 देशी पिस्तूल जप्त केली असून एकूण 19 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत। शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त आणि पेट्रोलिंगमध्ये लक्षणीय वाढ केली आहे। गुन्हे घडवणाऱ्या सराईत आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई तसेच तडीपारची कठोर कारवाई करण्यात आली। याच कठोर उपाययोजनांमुळे 2025 मध्ये गोंदिया शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान गोंदिया पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शहरात कुठेही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हा घडत असल्याची माहिती मिळाल्यास ती गोपनीय स्वरूपात पोलिसांना कळवावी। माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव पूर्णतः गुप्त ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी गोंदिया पोलीस सतत सज्ज असून पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। आपण 2025 मध्ये पूर्ण वर्षभरामध्ये एकूण तलवार आणि चाकूच्या एकूण 17 कारवाया केल्यामध्ये त्याच्यामध्ये 17 तलवार आणि चाकू जप्त केले आहेत। त्याचप्रमाणे 2 बंदुका पण जप्त केलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण जवळपास 19 कारवाया केलेल्या आहेत। मागील 2 वर्षापूर्वी जर बघितलं तर गोंदिया शहराचा गुन्ह्यांचा जो आलेख आहे सातत्याने वाढत होता, मात्र आता 2025 मध्ये हा आलेख कमी झाला आहे। नेमक्या काय उपाययोजना शहरासाठी करण्यात आल्या? नक्कीच आपल्या 2025 मध्ये गुन्ह्याचं प्रमाण कमी झालं आहे सिटीमध्ये। त्याच्यामध्ये आम्ही जे संध्याकाळचं फूट पेट्रोलिंग केले, बीट पेट्रोलिंग, त्याचा आम्हाला बराच फायदा झाला। त्याचप्रमाणे जे रेकॉर्डवरचे आरोपी होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्या, 56ची कारवाई, तडीपारची कारवाई केली, MPDची कारवाई केली। त्याचा बराच परिणाम हा गुन्हेगारीमध्ये दिसून आला आणि त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। मागील वर्षी हत्या किती झाली सर? मागच्या वर्षी एकूण एक हत्या झाली आहे। भावाने भावाचा मर्डर केला होता। तर अशा प्रकारे दिवाळीच्या आदल्या दिवशी ते हत्या झालेली होती। नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांना आपण हेच आवाहन करणार की त्यांना असा कुठला आजूबाजूला काही गुन्हा घडत असल्याचं दिसेल किंवा माहिती पडली तर त्याची गोपनीय माहिती आम्हाला द्यावी। त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई पण करू। त्याच्यामुळे गुन्ह्याला आळा घालता येईल।